हा कार्यक्रम अद्भुत आणि सगळ्यांना आवडणारा आहे, एकात्मता साधणारा हा कार्यक्रम आहे. खुशी गंगाधर पठाडे हिचं दत्तक विधान अच्युत याच्याकडे होणार आहे. अच्युत गंगाधर पठाडे, समाधान अभिजित पठाडे घेणार आहे. समाधान अभिजित पठाडे याचं दत्तक विधान हा अवचित पठाडे हा घेणार. अवचित आणि गंगाधर दोन भावांमधला हा अत्यंत प्रेमाचा असलेला व्यवहार आहे. आपला काळजाचा तुकडा एकमेकाकडे सोपवत आहेत. दोघांच्या मनाची उदारता ही महत्वाची उदारता आहे. घेणं देणं हा व्यवहार जगामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला करावा लागतो. घेताना आणि देताना चूक झाली, घेणाऱ्याची योग्यता, देणाऱ्याची पात्रता, ह्या दोन गोष्टीचं मिलन हे महत्वाचं आहे. हा स्नेहभाव महाभारताच्या काळापासून आलेला आहे. दत्तक विधानाचा महाभारतामध्ये संदर्भ आहे. पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा पेशव्यांना दत्तक घेतल्याचे विधान आहे. पेशव्यांनी फार मोठं स्वराज्य निर्माण केलं. काबूल कंदार पर्यंत त्यांनी मजल मारली, तिकडे झेंडा लावला. सहा गोष्टीची गरज असते, अतिप्रीतीतून निर्माण होत असते. प्रीती शब्दाचा अर्थ आहे आवड, आणि ती आवड ज्याच्यामध्ये गेली त्याचं रूप बदलत असतं. पाणी हे पाणीच असतं, परंतु पाण्यामध्ये पावित्र्य जर गेलं तर त्या पाण्याचं तीर्थ बनतं. मुळात फक्त पाणी आहे, नंतर त्या पाण्याचं तीर्थ आहे. पाणी तेच आहे. तुमच्या भावनेचा स्पर्श झाला की त्याचं रूप बदललेलं असतं. राख तीच आहे गौरीची, बाहेर राख आहे, पण देवाजवळ जर नेली तर त्या राखेचा अंगारा बनतो. तुमच्या दृष्टीचा, तुमच्या भावनेचा प्रश्न आहे. खाऊ तोच आहे बाजारातून आणलेला. कोणी त्याला खाऊ म्हणाल, कोणी त्याला पेढे म्हणतील, पण तेच देवाजवळ ठेवले, सणावर आसनावर जर ते ठेवले, त्याचा प्रसाद बनतो. प्रसाद नावाची वेगळी गोष्ट नाहीये, ती तुमच्या भावनेतून तयार झालेली असते. त्याचाच उपहार बनतो. तुम्ही जे जेवण करता ते फक्त जेवण असतं, आणि देवासमोर गेलं की त्याचा उपहार बनतो. प्रत्येक वस्तूला एक वेगळा अर्थ निर्माण होतो, तो तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. म्हणून प्रीतीने काय होतं, मुळामध्ये तुमच्यामध्ये प्रेम असेल तर कोणाच तरी घ्यावंसं वाटतं.
नसल चहा सुद्धा नको वाटतो. आपण जेवण टाळतो, सगळं टाळतो, प्रीती नसेल तर. आणि असेल तर टाळत असणारी गोष्ट आपण स्वीकारतो, नाही घ्यायला पाहिजे. तो प्रेमानं देतोय ना. प्रीती नसेल तर तुम्ही देत नाही, देण्याची इच्छा होत नाही, त्याच्याबद्दल प्रेम नाही. पण प्रीती असेल तर देण्याची इच्छा होते. देण्याची आणि घेण्याची इच्छा कशामुळे होत असते? आवडीमुळे होत असते, प्रीतीमुळे होत असते. तुमचं जेवण असो की काही असो, तुमच्या मनातली गुप्त गोष्ट एक कोणाला तरी सांगायची तुम्हाला, त्यावेळेस ती गोष्ट कोणाच्या कानापर्यंत द्यायची याचा तुम्ही विचार करता. खूप लोक भेटतात, नाही सांगत तुम्ही कोणाला, नाही सांगत. कदाचित नात्यातल्या माणसांना पण सांगत नाही, प्रीती नसते. थोडेसे मतभेद झालेले असतात, विश्वासही नसतो. हा कोणाला सांगेल का? दोन भावामध्ये असलेले मतभेद आपण बघितलेले आहेत, पण दोन भावांमध्ये असलेलं, कुटुंबामध्ये असलेलं जे प्रेम आहे, त्या प्रेमाचं स्वरूप आपण आज बघतोय. बंधू हा शब्द जितका गोड शब्द आहे, आणि म्हणून व्यासांनी त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वम मम देव देव, या श्लोकामध्ये त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव असं परमेश्वराला म्हटलेलं आहे. तू माझा बंधू आहेस, तू परमेश्वर आहे. हे खूप मोठा शब्द आहे, परंतु त्याच्यामध्ये इतका गोडवा नाही. याचं कारण की तो कळत नाही आपल्याला, त्याला खूप जड शब्द वापरलेले असतात. अनंत, अगाध, सर्वज्ञ, अच्युत, अभिक्रिय, केवळ, कळत नाही शब्द आपल्याला. बंधू शब्द आपल्याला कळतो, कारण तो घरामध्ये आहे, त्याचं प्रेम घरामध्ये आहे, लांबपण सोबत गेलेलं आहे, आणि प्रीती घट्ट होत गेलेली आहे. एकमेकाच्या मदतीला धावणारे ते असतात. आणि म्हणून परमेश्वराला बंधू शब्द वापरलेला आहे. त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. याचाच अनुवाद तुकाराम महाराजांनी केलेला आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. हे सगळे नाते त्या ठिकाणी टाकलेले आहेत की तू माझं हे सगळं आहे. इथं आपल्याला कळतं, आपण तिथं त्याच्यासाठी वापरलेलं की इतके तुझे माझ्या जवळचे संबंध आहेत, तुला मी परमेश्वर म्हणून समजत नाही, म्हणजे कळत नाही मला ते, परंतु आहेस तसा पण शब्द नाहीत रे माझ्याकडे. आणि म्हणून माझ्याकडे जे शब्द आहेत, माझ्याकडे जे नाते ते तुझ्याशी लावतो, ते मला कळतात. दानाची क्रिया, घेण्याची क्रिया, दोन्ही क्रिया खूप महत्वाच्या क्रिया आहेत. पण याच्यामध्ये एक सात्विक दान म्हणून आहे, एक तामस आहे आणि एक राजस आहे. दानाचे 3 प्रकार आहेत. राजस दान वेगळं आहे, तामस दान वेगळं आहे, याची जन्मभूमी वेगळी आहे. परंतु आजचं जे दान आपण बघतोय ते सात्विक दान आहे. सात्विक अशा प्रकारचं दान आहे. त्या दानामध्ये एक पावित्र्य आहे, एक शुद्धता आहे त्या दानामध्ये. आणि म्हणून देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकं स्मृतम. देते जे परिक्लिष्टम ते वेगळं. देश, काल आणि वर्तमान परिस्थिती पाहून आपण दान दिले की ते दान सात्विक असतं. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दिले की ते सात्विक असतं. आणि म्हणून आता पालकाच्या भूमिकेमध्ये ते राहणार, वडिलांच्या भूमिकेमध्ये ते राहणार. भाग्यवान आहे ते मुलं आणि भाग्यवान आहे ते पालक आणि ते सगळंच कुटुंब. तुकोबा आपलं दान मागत असताना आणखी असं दान मागतात, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. दान दे पण अशी आट आहे माझी की तुझा विसर नाही झाला पाहिजे. का बरं विसर नाही झाला पाहिजे? काय करायचं आहे? गुण गायन आवडी हेची माझी. तुझं गुणगान गाण्यासाठी मला तुझं दान पाहिजे. कोणतं दान पाहिजे?
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अशी एखादी वस्तू तुम्हाला भेट म्हणून मिळत असते. लग्नामध्ये बऱ्याच वस्तू भेट मिळतात, लक्षात राहत नाही आपल्या. काही टिकतात, काही टिकत नाही. पण अशी एखादी भेट मिळते, असं एखाद्या माणसाचं वाक्य मिळतं की त्याचा आपल्याला विसर पडत नाहीये. त्याचा नाही विसर पडत आपल्याला. अलेक्झांडर नावाचा एक माणूस भारतामध्ये आला. त्यांनी अर्ध जग जिंकलेलं होतं. सिकंदरी म्हणतात त्याला. तो भारतामध्ये आला आणि भारतामध्ये फिरला, लुटलं, भारताला खूप लुटलं. त्यांनी उंटावर सगळं ते सोनं चांदी पैसा सगळं टाकलं. राजस्थानमध्ये त्याला एका मांडलिक राजाने त्याला एक डब्बी दिली. छोटीशी ती आपल्या काड्याची पेटीची डब्बी ना, एवढीच डब्बी होती. पण छोटं मोठं नसतं का? मूल्य असेल तर छोटंही मोठं असतं आणि किमतीचं नसेल तर मोठंही छोटं असतं. तुमची किंमत काय त्याच्यावर अवलंबून आहे. लालबहादूर शास्त्रीपेक्षा खूप उंच मोठे होते, धिप्पाड मोठे होते. पण लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, छोटे होते, ते उंचीला छोटे होते. पाकिस्तान म्हटले की हा माणूस काय करणार आहे आपल्याला, हा बुटका माणूस आहे, धोतर नेसणारा माणूस काय. ज्यावेळेस लढाई झाली त्यावेळेस कळले की छोट्याची किंमत काय असते. तेव्हा शास्त्रीची किंमत कळली. मोठं कधी छोटं असतं, छोटं कधी मोठं असतं. तुमची सही तर छोटी असते ना, रजिस्टरी लिहिली ती तर फार मोठी असते. त्या तुलनेमध्ये सही छोटी असते. कधी छोटी असते का? तिच्याशिवाय रजिस्टरीला किंमत नाहीये, तुमच्या कागदपत्राला किंमत नाहीये. गव्हर्नरची सही जर 2000च्या नोटवर जर नसेल त्याला किंमत नाही कुठली. सही तर छोटी आहे, नोट तर फार मोठी आहे. ती छोटीशी डब्बी दिली त्याला. जग जिंकणारा माणूस तो हुशारच ना. ग्रामपंचायतचं सदस्य पद जरी आलं तर आपण किती उड्या मारतो. तो अर्ध्यापेक्षा जास्त जग त्यांच्या ताब्यामध्ये आहे. त्याला ती पेटी दिल्यानंतर त्यांनी ती पेटी बघितली, पूर्ण हिऱ्यांनी ती मढवलेली होती. आग पेटीच्या डब्बी एवढी पेटी आणि हिऱ्यांनी. हिरे कसले? बारीक हिरे, बाजरीच्या दाण्यासारखे हिरे. मी बघितले दिल्लीला एक हिरा माझ्या पाण्यात आला, बाजरीच्या दाणे एवढाच होता. तर त्याला इतके पैलू पाडलेली होती, इतका किमती होता तो. मी म्हटलं याची किंमत काय आहे? तो म्हटलं 60 लाख रुपये. छोट्याच्या हिऱ्याची किंमत. असे चारी बाजूनी आणि मधी आणि बाहेरून सगळीकडून ती हिऱ्याने मडवलेली पेटी. कितीतरी करोड रुपयापेक्षा जास्त किंमत त्या पेटीची आहे. कितीतरी करोड रुपयाची किंमत. पेटी घेता तर काहीतरी ठेवण्यासाठी घेता की नाही? तुम्ही ट्रंक आणता तर काही ठेवण्यासाठी आणता. ज्या लायकीचा ट्रंक आहे त्या लायकीचा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवता. गोदरेजच्या कपाटामध्ये तुम्ही कचरा टाकत नाही, त्याचा अपमान तुम्ही करत नाही. त्या किमतीचे तुम्ही कपडे त्याच्यामध्ये ठेवत असता. लॉकरामध्ये तुम्ही ठेवता तर काही किमतीचे तुम्ही ठेवता. तुमच्याकडे तिजोरी असेल तर तिच्यामध्ये बी ठेवता. मजबूत असते तिजोरी, उघडत नाही, पण त्या किमतीचं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवता. सिकंदरने विचार केले की याच्यामध्ये ठेवू काय मी? बिडी पूर्ण बसत नाही, बिडीचं दैले बसाल. बिडीचं द्यायला त्याच्यामध्ये टाकणं म्हणजे त्या पेटीचा अपमान करणं. मी याच्यामध्ये ठेवू काय? हुशार माणूस होता. ज्याच्यात ठेवायचं ते त्या लायकीचं पाहिजे, जे ठेवायचं ते त्यापेक्षा जास्त लायकीचं पाहिजे. अशी ती वस्तूच दिसेल त्याला. खूप विचार करत बसला, खूप विचार केला. 2-3 तास विचार केल्यानंतर त्याला आलं लक्षात, हो सापडलं, ठेवायचं आहे माझ्याकडे, त्या किमतीचं आहे. मग त्याने खिशातून पॉकेट काढलं. त्या पॉकेटमध्ये एक बोट पर असलेलं एक कागदाची चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीवर एक वाक्य लिहिलं होतं की तुझं ध्येय गाठल्याशिवाय थांबू नकोस. ते वाक्य कोणाचं होतं? अरिस्टॉटलचं वाक्य होतं. हा कोण? सिकंदरचा गुरु. गुरुनी दिलेले ते वाक्य. त्या वाक्याची प्रेरणा घेऊन त्याने अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलेलं होतं. हे वाक्य महत्वाचं आहे.
असं एखादा तुमच्या वडिलांनी, तुमच्या गुरूंनी, तुमच्या कोणी जर सांगितलं असेल तर ती भेट जी आहे ती भेट तुमच्या हृदयामध्ये असते. त्यापेक्षा मूल्यवान काही नसतं. लग्नात झालेल्या भेटवस्तू सगळ्या काही दिवसांतर लक्षात राहत नाही, खराब होतात. खराब होण्याच्या लायकीच्याच ते असतात. एवढ्या मजबूत नसतात, त्या टिकाऊ नसतात. पण एखादी भेट पुन्हा पुन्हा आपल्याला आठवते, पुन्हा पुन्हा आठवते. मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो. बसई बंधू होते आमदार, त्यांची माझी भेट झाली. म्हटले बाबा तुम्हाला काय देऊ? म्हटलं मला बोर दे, एक बोरची गरज आहे मला पाण्याला, मी गडावर आहे. म्हटले तुमची जागा कोणती गडावरची? म्हटलं कोणतीच नाही, गावाची जागा आहे. आणि बोरला मग जागा? म्हटलं शेतकरी आपले जे सगळे सगळे प्रेमाचे माणसं आहेत. एक वाक्य त्यांचं मला आठवतं, सगळे चांगले आहेत म्हटलं. ते मला म्हटले बाबा कुठला सद्ग्रस्त कायम सद्ग्रस्त राहत नाही. 12 घंटे चोर सुद्धा चोर राहत नाही, काहीतरी क्षण त्याच्या जीवनामध्ये चांगले येतात. आणि 12 घंटे चांगला माणूस सुद्धा चांगला राहत नाही, काहीतरी तिच्या मनामध्ये येतं. कुठला सद्ग्रस्त कायमचा सद्ग्रस्त नसतो. बसाई बंधू काही संत नव्हते, काही नव्हते. पण एक विचाराचा भाग आणि ते वाक्य सुद्धा तुम्हाला पटण्यासारखं आहे. कुठलाच माणूस सारखा माणूस राहत नाही, तो बदलत राहतो. कुठलाच माणूस. त्यांनी तो कागद पेटीमध्ये ठेवला. साध्य प्राप्त होईपर्यंत थांबू नकोस, असं का सल्ला दिला त्यांनी? सल्ला यासाठी दिला की काही माणसं कामाला सुरुवात करतात, तयारी करत नाही, हिम्मत राहत नाही, पुंजी राहत नाही आणि सुरुवात करतानाच हपकतात आणि काम बंद करून टाकतात. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा कोणता? काही माणसं काम चालू करतात, अर्ध्यापर्यंत रेटतात. तेवढी पुंजी असते, हिम्मत आहे तेवढी असते. अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर मग गंमत होते की काम आपल्याला पेरत नाही. मग घर तर झालं, खिडक्या तशाच राहिल्या, त्याला बोंदरी बांधलेले आहेत, अमुक तसंच राहिलं. ते पुढच्या वेळेला करू, पुढची वेळ कधी ती सांगता येत नाही. हा झाला दुसरा टप्पा. एक पहिल्या टप्प्यातला माणूस आहे, काम सुरू केलं आणि त्याच वेळेस तो खचला. दुसऱ्या टप्प्यातला माणूस आहे, अर्ध काम केलं आणि तिथं तो अपयशी ठरला, सगळं संपलं, हरवून गेला. अपेक्षा होती हा देईन तो देईन, आपलं काम तर सहज होईल, सोयरे अमुक तमुक, वेळेवर सगळे बदलले असतात. तो थांबला. आणि म्हणून शेवटचा एक टप्पा आहे, काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही तो माणूस. तुमच्या मुलांना सुद्धा सांगण्यासारखा उपदेश आहे. त्यांच्या डोळ्यासमोर टार्गेट छोटस ठेवा, त्याला पेलेला अंदाज करून, आणि त्याला सांगा की एवढं काम झाल्याशिवाय थांबू नकोस. यापेक्षा तर फार मोठं त्या गुरुनी सल्ला दिला होता. तुला जग जिंकायचंय, जग जिंकायचंय तुला, आणि उत्तमाची प्राप्ती करायची आहे, तर थांबू नकोस. हे वाक्य त्याला गीतेसारखं वाटलं, हे वाक्य त्याला ब्रह्मविद्येसारखं वाटलं. आणि त्या वाक्यावर त्याचं प्रेम होतं. कारण त्या वाक्याला अनुसरून त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलेलं होतं, राहिलं होतं, थोडं राहिलेलं होतं. पुन्हा प्रेरणा मिळाली आणि त्या छोट्याशा पिंटीचा सन्मान केला ते वाक्य टाकून. असं एखादं वाक्य असतं. ज्ञानेश्वरी चांगला ग्रंथ, मोठा ग्रंथ, 9200 ओव्या आहेत. पण 9 ओव्या जास्त महत्वाचे पसायदानच्या. 9च ओव्या महत्वाचा आहे. त्या 9 ओव्यांचं चिंतन केलं जर कळलं तुम्हाला, तर तुम्हाला ज्ञानेश्वरी कळली. बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य, शिका, संघटित व्हा आणि लढा. दलित वर्ग पुढे निघून गेला आपल्यापेक्षा. चेतना मिळाली, प्रेरणा मिळाली, एक झोंब निर्माण झाली. आपण कोण होतो पण आपण तसं नाही राहायचं आता. आज ते साहित्य क्षेत्रामध्ये, चित्रपट सृष्टी असो, कुठल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत. ही एक प्रेरणा असते. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, कधी कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. करंदीकरांची कविता आहे. देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं. पण घेणाऱ्याने फक्त घेतच राहावं का? नाही. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हात तोडून घ्यावे काय? नाही. ते हाताचे लक्षणे घ्यावे, दानत घ्यावी. दान देण्याची
प्रेरणा त्यापासून घ्यावी. फार सुंदर कविता आहे. देत आपण राहतोच, द्यावं तर आपल्याला लागतंच. आपण घेत राहतो, घ्यावं लागतंच आपल्याला. तुम्ही बाजारातून चक्कर मारून आले आणि तुम्हाला विचारलं काय घेतलं, तुम्ही म्हणता काही घेतलं नाही. घेतलं कसं नाही? धक्के तर लागले ना बरेच लोकांचे, भेटी तर झाल्यात ना बऱ्याच लोकांच्या. राम राम, दंडवत, नमस्कार हे तर झालं. घेतलं कसं नाही तुम्ही? तुमच्या मनात असो नसो तुम्ही देत राहता, तुम्ही घेत राहता. सगळ्यात मौल्यवान वस्तू तुमच्या जीवनामध्ये काय आहे? जमीन. जमीन खूप आहे पण मुलगाच नाही तर काय जमिनीला अर्थ आहे? राजे महाराजे परेशान आहे नाही. तुमच्या संसारामध्ये तुम्हाला काय उपलब्ध करायची इच्छा असते? पुत्र, मुलगी असो की मुलगा असो, ही इच्छा असते. आणि हे तुमच्या जीवनातलं रत्न असतं. पुत्र रत्न म्हणतात त्याला. कारखान्यात तयार होत नाही ते. मुलगा मुलगी खूप कारखाने आहेत, गाड्या तयार होतील 50-50 लाखाच्या, 1-1 कोटीच्या. मुलगा जन्माला येत नाही. बिना मुलाचे कारखानदार आहेत, मोठमोठे कारखानदार आहेत. सगळ्यात उत्तम वस्तू म्हणजे अपत्य, सगळ्यात श्रेष्ठ वस्तू. झोपडपट्टीतल्या माणसाकडे असेल तर तो श्रीमंत आहे, श्रीमंत माणसाकडे नसेल तर तो गरीब आहे. गरीब आहे. म्हणून महाभारतामध्ये दत्तक घेण्याची पद्धत होती, रामायणामध्ये दत्तक घेण्याची पद्धत होती. घेण्याची पद्धत तर सुरू झाली, पण देणाऱ्याचं मन किती मोठं असतं, देणाऱ्याचं औदार्य केवढं मोठं असतं. फार मोठं औदार्य असतं. मुलगा दुसरीकडे जन्माला येत नाही. गीतेत एक श्लोक आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात दन्न संभव. अन्नातून भूत तयार होतात. भूत म्हणजे स्मशानातल्या नाही, भूत म्हणजे माणसं तयार होतात, मुलं मुली तयार होतात अन्नातून. तुम्ही म्हणता अन्नातून कसं होईल? आमची तर कोठी भरलेली धान्याची फक्त किडेच जन्माला येतात, आळ्याच जन्माला येतात. तसं नाही. अन्नातून म्हणजे अन्नाचा रस बनतो, रसाचं रक्त बनतं, रक्ताचं वीर्य बनतं आणि त्यापासून मुलगा जन्माला येतो. आई कुठली फॅक्टरी अशी, आई कुठला कारखाना असा नाहीये. रत्न नाही ते रत्न. अनेक रत्न खरेदी करू शकतं ते रत्न. बुद्धिमान असला आणि हुशार जर असलं तर. हे रत्न तर काही दगड आहेत. पाचू आहे, हिरा आहे, बुधाचं रत्न, गुरुचं रत्न, शनीचं रत्न, हे दगड आहेत. वेड्या लोकांनी त्याला रत्न म्हटलेलं. रत्न नाहीये ते. तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही त्याचं पीठ करून खाऊ शकत नाही. तुम्हाला जगवतं कोण? भाकर तुम्हाला जगवते, अन्न तुम्हाला जगवतं. अन्न हे रत्न आहे. जलम अन्नम सुभाषितम, 3 गोष्टी म्हणजे रत्न आहे. पाणी रत्न आहे. दुष्काळ पडला त्यावेळेस कळलं 20 रुपयाची बॉटल दुधाची आणि याची किंमत सारखीच झाली. होतं का असं पहिलं कधी? पाणी कधी विकत मिळत होतं? पाणी देणं हा धर्म समजला जात होता. एवढ्या किमतीचं आहे की आज मला इथे यावं लागलं ती बॉटल घेऊन सोबत आहे माझ्या. तुम्हाला कुठं जावं लागलं तर सोबत तुम्ही बॉटल नेता. पाणी बरोबर नसलं तर आरोग्य धोक्यात येतं. पाणी रत्न आहे. आणि तिसरं सुभाषित, जे पेटीमध्ये टाकलं त्यांनी. सुभाषित म्हणजे चांगल्या प्रकारचं वचन, चांगल्या प्रकारचं सूत्र, ते त्यांनी पेटीमध्ये टाकलं. जगत जेत्याने ती पेटीमध्ये टाकलं ते रत्न. पेटीत टाकलं त्यावेळेस त्या रत्नाची किंमत ओळखून टाकलं की हे रत्न पेटीपुरतं मर्यादित नाही आहे. याच्यामध्ये ध्येयनिष्ठता आहे, याच्यामध्ये चिकाटी आहे, चिकाटी आहे याच्यामध्ये, दुर्दम्य आत्मविश्वास आहे याच्यामध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत न तुटणारा माणूस आहे. आपण तुटतो, खंडित होतो, धैर्य निघून जातं. धैर्य निघून गेले की आपला आत्मविश्वास संपतो. जीवनात अर्थ नाही, मग आत्महत्याकडे सरकतो. मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करणारा मुलगा, त्याला हे का कळत नाही? किती लोकांना कमी पडलेले आहेत. गांधीजी नापास झालेले, खूप खूप लोक नापास झालेले आहेत.
त्यांनी तेही केलं नाही. जिद्दीनं लढले, परत मोठे झाले. दारिद्र्य आलं म्हणून. दारिद्र्य किती लोकांना आलं नाही. पांडवांना दारिद्र्य आलं, रामाला दारिद्र्य आलं. वनवासाची गोष्ट काय श्रीमंतीची गोष्ट असते काय? पुन्हा उमेदीने लढले आणि पुन्हा ते राजे झाले. एवढीशी गोष्ट लोक नाव ठेवतील तर काय ठेवतील? मार्क कमी पडले, नापास झाला, झाला तर झाला, परत पास होशील. आणि नाहीही झाला तर दुसरे रस्ते मोठं होण्यासारखे आहे ना तुला. दुसरे लोक आहेत. अनपढ लोकांनी कारखाने तयार केले आणि त्यांच्याकडे इंजिनियर नोकरीसाठी आहेत. त्यांना काही शिक्षा येत नाही. त्यांना एक गंमत सांगतो विदेशातली. एक मंदिर बांधलं लोकांनी. मंदिर बांधल्यानंतर आरती करण्यासाठी एक पुजारी ठेवला. साधं मंदिर म्हटल्यानंतर पुजारी फार शिकलेला पाहिजे असं नाहीये. तुला आरती येते का म्हटलं? एक येते, तेवढीच म्हणत जा, घंटा वाजवत जा. पगार सुरू केला त्याला. मंदिर मोठं झालं, आणखी मोठं मंदिर झालं, पगारही थोडासा वाढवला, पण त्याला दुसरं काहीच येत नव्हतं. विदेशातले लोक यायला लागले, त्याला ती इंग्रजी बी येत नव्हती. ते लोक विचारायचे, समजावून सांगाय, मंदिर एवढं मोठं भव्य मंदिर, शिर्डी सारखं मंदिर, याच्याबद्दल माहिती सांग, इतिहास सांग. त्याला काही सांगता येत नव्हतं. लोक म्हटले पुजारी दुसरा पाहिजे. आता इंग्रजी बोलणारा पुजारी पाहिजे. मग इंग्रजी बोलणारा पुजारी त्याने ठेवला. पगार खूप वाढवून दिले. त्याचा पगार मोठाच होता त्याचा. याला म्हटली तुझा आता. मंदिराच्या बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर खूप नाराज झाला. नाराज झाला तर मी काय करू? मला इंग्रजी येत नाही, मला भाषा येत नाही, मी करू काय? हे मला पेलत नाही, पण मी करू काय आता? डोकं दुखायला लागलं. जाऊ दे म्हटलं, थोडं चहा तरी घेऊ. तिथे चहाची टपरी नाही. चहा पिण्यासाठी 1 किलोमीटर अंतरावर गेला. तिथे चहा घेतला. कप हातामध्ये घेतला. एक फुरका मारला. फुरका मारत असताना त्याच्या डोक्यात चमकून गेली एक गोष्टी. मी इतक्या लांब चहाला, मंदिराजवळ चहाची टपरी असते तर मी इकडे आला नसतो. आपण टपरी टाकू, गर्दी वाढलेली आता. त्याने चहाची टपरी टाकली. काही दिवसानंतर टपरीचं हॉटेल झालं. बरेच दिवस निघून गेले. त्यानंतर पंचतारांकित राम हॉटेलसारखं हॉटेल झालं. मालक तो, पण त्याला हुन्नर सापडला आणि जे हुशार लोक आहेत ते त्याने खरेदी केले. आपण हे काय करतो? इंजिनियर घेतो, डॉक्टर घेतो, खरेदीच करतो की नाही? आपण तर डॉक्टर नसतो, पण त्याला फी देऊन त्याला खरेदी करतो. सांग बिमारी काय? मी नाही शिकलो, पण तू सांग शिकलाय तर घे एवढे पैसे सांग. इंजिनियरला सांगतो घराचं कसं सांग, घे पैसे आणि सांग. माणसं आपण सगळे विकतच घेतो की नाही? त्यांनी हुशार माणसं विकत घेतले. 5 स्टार मोठं हॉटेल तयार झालं. विदेशी लोक आले, त्यांची इच्छा झाली की असं हॉटेल आपण तयार करू. पण याला अनुभव चांगला दिसतो. त्याला भेटले, म्हटले आपण सहकारमध्ये हॉटेल टाकू. म्हटले हरकत नाही, पैसा देतो आम्ही, कर. त्याने कागदपत्र तयार केले. त्याला म्हटले सही कर. तो म्हटलं सही जर आली असती ती मंदिरातच घंटा मारत बसलो असतो, इकडे कशाला आला असतो? मला सहीच येत नाही म्हणे. सहीच नाही येत मला, सहीच येत नाही मला. ही महत्वाची गोष्ट आहे. रस्ते खूप आहे जगायला आपल्याला, खूप रस्ते जगायत, खूप रस्ते. धीरूभाई अंबानीचं नाव तुम्ही ऐकता पहिल्यापासून असं आहे का? नाही. पेट्रोल पंपावर 150 रुपयानं पेट्रोल टाकणारा हा माणूस, 150 रुपये पगार होता त्याला. दारिद्र्याला कंटाळून आत्महत्या केली. आज केवढा मोठा विस्तार आहे त्याचा. लक्षात ठेवा, शून्याला आकार द्यायचं काम तुमचं असतं. 1 शून्याचं होतं, 2 शून्याचं होतं, 10 पर्यंत शून्याचा प्रवास होतो. शून्याला एकट्याला किंमत नाही, पण ते ज्याच्यासोबत जोडलं ना त्यामुळे किंमत त्याची वाढलेली असते. 1च्या पुढे जर ते थांबलं ना, 1ची किंमत 10 झालेली असते. 10च्या पुढे शून्य थांबलं ना, त्याची किंमत 100 झालेली असते. तुम्ही शून्य असू द्या, पण अशा आकड्यासोबत थांबा, अशाची संगत धरा,
त्याची किंमत वाढली पाहिजे आणि तुमची किंमत वाढली पाहिजे. तुम्हाला एकट्याला किंमत नाही, शून्याला एकट्याला किंमत नसते, कुठलीच किंमत नसते. रस्ते खूप आहेत, खूप रस्ते आहेत. झाशीच्या राणीने दत्तक घेतला होता एक मुलगा, माहिती आहे तुम्हाला? एक मुलगा दत्तक घेतला होता. झाशीच्या राणीचा पराक्रम वगैरे सगळं जर बघितलं तर आपण थक्क होतो. पण घेतलेल्या मुलाला जीव लावत असताना, लढाई करत असताना सुद्धा ती पाठीशी बांधायची, त्याला इतकं प्रेम की त्याला पाठीशी बांधायची. घोड्या उडी मारली ना, ते पाठीशीच बांधलेला तो मुलगा होता, इतकं प्रेम होतं. माणसं तरसतात, तो मुलासाठी तरसतात. लेकरामध्ये किंमत तेवढी असते ना. लेकरू घरात असलं, किती थकून भागून आले ना तुम्ही, ते तुमच्याशी काही शुद्ध बोलत नाही, बोबड बोलत. पण ते बोल ऐकल्यानंतर तुम्हाला खूप समाधान वाटतं, खूप समाधान वाटतं. थकल्या भागल्यानंतर विश्रांतीची जागा म्हणजे मुलगा असतो. त्याने काय करावं ही अपेक्षा असते. त्याची जडणघडण करणं आई वडिलांचं काम असतं. त्याची जडणघडण व्हायला पाहिजे. इथं गडबड होते, जडणघडण करत असताना आपण त्याला ते शिकवल्या जात नाही, पण तरी आपण त्याला द्यायला शिकवतो. आजपर्यंत ते टिकलेलं आहे. चॉकलेट तुम्ही आणलं घरामध्ये आणि मुलगा आहे छोटासा, त्याला दिलं, तो खुश होतो. घेतल्यानंतर खुश होतो, देणारा खुश असतो. पण तिथे तुम्ही त्याला थांबवत नाही. त्याच्या मनामध्ये जे औदार्याचा भाव आहे ना, दानद, तिला तुम्ही विकसित करता. प्रत्येक मुलामध्ये बीज आहे, त्याला तुम्ही विकसित करता. त्या मुलाला जर म्हटलं दे ना तुझ्या तुला, तो देतो. सवय लागली की देतो. आपण त्याला घरात सवय लावत होती, चॉकलेट दिदी देणार नाही का तो दिदीला देतो. पिंटूला दे, तो पिंटूला देतो. मम्मीला दे, मम्मीला देतो. आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो. कळत काही नाही, पण आनंद वाटतो. देताना एक आनंद असतो, तो आनंद वाटतो त्याला. पुढे पुढे ह्याच घटना वाढतात. त्यावेळेस प्रीती असेल तर तुम्ही किडनी देतात, प्रीती असेल तर तुम्ही जीव देता, प्रेम तुमचं वाढलेलं असेल तर तुम्ही काहीही द्यायला तयार होता. याचं बीज कुठे आहे? लहानपणामध्ये, आणि ते विकसित केलेलं आहे तुम्ही. हे जरा नाही शिकवलं ना, दे म्हटलं तर त्याचं बाजूला जातं, नाही देणार मी, जा मी नाही देणार. मुलांना घडवत असताना त्याला समाजामध्ये जायचंय, त्याची तयारी करणं महत्वाचं आहे. तयारी करत नाही आपण. लग्नाला जायचं तर तुम्ही दाढी बिडी घोटता, कपडे नवे घालता, तयारी करून जाता. मुलाला पाठवायचे दुनियामध्ये, तयारी नाही करणार तुम्ही. तयारी करायला पाहिजे आपण. घराची एकात्मता टिकवायची असेल तर तयारी नाही करणार तुम्ही. तयारी करायला पाहिजे. 25-25, 30-30 संख्येचे कुटुंब पाहिले तर मी आनंदाने राहत होते. काहीच कमी नव्हतं. लाईट नव्हता, मिक्सर नव्हतं, मोटर नव्हती, नळ नव्हते, हे काहीच नव्हतं. पण आता सगळं असून जे खुशी नाही ना, ती तिथं खुशी होती. हिचा मुलगा तिच्या म्हणायचा, तिचा मुलगा हिचा म्हणायचा. मुलगा तिचा पहिला विचारायची तुझं पोरगं कुठे गेलं, ती त्याला जीव लावायची. हे आदान प्रदान त्या काळामध्ये चालू होतं. हे एकात्मतेची गोष्ट आहे. पुढे सात्विक अशा प्रकारचं दान आहे. माणसं घडवत असताना कसे घडवायचे, चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये फार सुंदर अशा प्रकारची लीळा आहे. लीळा सहज घडत असते, चरित्राला आकार द्यावा लागतो. लीळा चरित्रामध्ये लीळा बी आहेत आणि चरित्र बी आहेत. चरित्र माणसाचं असतं, लीळा परमेश्वराची असते. स्वामी गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रात आल्यानंतर एकटेच होते. एकटे फिरत होते. जेवायला हातामध्ये पात्र नव्हतं. हाताचं पात्र बनवायचे, ते कशाचं काय बनवता येत नाही आपल्याला. अडकून पडत नाही ती माणसं, नाही अडकून पडत. भिक्षा मागायचे, भाकर हातावर यायची आणि हातावरच भाकर खायचे.
पात्राची गरज नव्हती, कुठल्या भांड्याची गरज भासत नव्हती. थांबायचं, झाडाच्या तळाला थांबायचं, सावलीमध्ये थांबायचं. कुठला बंगला नव्हता, काही नव्हता, काही नव्हता. सर्व सामर्थ्य समोर. पण विडा उचलला, माणसं घडवायचा विडा उचलला. माणसाला जन्म देणं वेगळं आणि माणसाला घडवणं वेगळं. घडवणं वेगळं, माणूस तयार करणं वेगळं. पण शाळेमध्ये पाठवू, शाळेमध्ये सुशिक्षित होईल, चांगुलपणा त्याच्यामध्ये येईल, त्याचा विषय नाहीये शाळेमध्ये. आई वडिलांसोबत कसं वागायचं हा विषय होता पूर्वी, आता तो विषय नाहीये. इतिहास पक्का होईल, भूगोल पक्का होईल, जीवशास्त्र पक्का होईल, भौतिकशास्त्र पक्का होईल. तो माणूसच होण्याची गॅरंटी नाही. तसं असतं तर शिकलेल्या लोकांनी, आता आपण बघतो की जे भ्रष्टाचार अमुक तमुक करतात ते केलं नसतं. हे केलं याचं कारण की त्यांची माणसं झालेली नाहीत. आपण माणूस होण्याची तयारी करतो पण तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. स्वामींनी माणसं घडवलेत. स्वामींना मुलबाळ तर काही नव्हतं, स्वामींनी दत्तक घेतलंय. महिम भट्ट आणि भट्टोबास दोन मुख्य लोक दत्तक घेतले. दोघेही चुकीचे होते. एक दरोडेखोर होता आणि एक अहंकारी होता. स्वामी म्हटले, मी नापास लोकांची शाळा काढतोय, चांगल्याला तर कोणी दुरुस्त करेल, मी यांना चांगलं बनवतो. स्वामींचे प्रवचन होत होते. स्वामींच्या भोवताली परिवार होता स्वामींच्या सोबत. प्रवचन सुरू झालं, परिवार बसला, काही गावातले लोक बसले, प्रवचन सुरू झालं. गोड प्रवचन, स्वामींचा आवाज छान होता, सांगण्याची धाटणी चांगली होती. गोड प्रवचन सुरू झालं. तेवढ्यामध्ये बाईसा स्वामींची एक भक्त होती, कारभारीन. ती चक्र मारत होती. प्रवचन संपण्याचा अंदाज दिसत नव्हता आणि तिला काळजी लागली होती की स्वामींची आंघोळ झाली नाही. ते तसेच राहिलेत. हे खुशाल प्रवचन ऐकताय, त्यांना कल्पना नाही का? नागदेव नावाचा एक भक्त बसला होता, त्याला बाजूला बोलवलं इकडे. तो उठला, गेला तिकडं. काय सांगतात? ती म्हटली, पाणी नाही ना. स्वामींना पाणी गरम करायचं, पाणीच नाही. जा, घागर दिली, घागर घेतली, गेला. तर त्या बाईवर चिडत गेला. हिला अक्कल नाही, म्हणते प्रवचन किती छान चाललं होतं, हिला काही कळत नाही. या गावरान बायांना काय कळते, वेड्या कुठल्या. काय मस्त चाललं होतं प्रवचन. तुम्ही तुमच्या पिंट्याला ज्यावेळेस टीव्हीवर गाणं छायागीत चाललेलं असतं, गाणं लागलेलं असतं तिचं आवडीचं, परदेशी परदेशी जाना नाही, आणि तुम्ही म्हणता पिंट्या पळपटकन पाहुण्याले चहा पत्ती आण. तुम्ही रस्त्यानं जाता तर म्हणता की नाही, पप्पाला काही डोकंच नाही आमच्या. तेवढं गाणं झाल्यानंतर पाठवलं असतं तर बरं झालं असतं. असं होतं. नागदेवाचं असंच झालं. गैरसमज कसे होतात पहा. त्या बाईला अक्कलच नाही कुठली. प्रवचन संपल्यानंतर गेलो असतो ना मी. किती गोड, अगदी मुद्द्यावर आला होता पहा. तो मुद्दा माझा जाईल निघून. आता खूप चाललं होतं. रसभंग झाला त्याचा, रसभंग. देणार तर देणारा आहे, घेणारा घेणारा नाही. त्या बाईला तो विषय कळत नाही. घागर भरली जाताना पूर्ण त्याच्या विरोधात विचार होते. घागर भरली, घागर भरल्याबरोबर गंगेला परत पाणी आलं तर गढूळ पाणी आलं. म्हटलं बरं झालं तिने पाठवलं लवकर, तर गढूळ पाणी नाही लागलं असतं. घागर डोक्यावर घेतल्याने विचार बदलले. नाही, तिचंच बरोबर आहे, माझं चुकलं, मी स्वार्थी आहे. माझ्या प्रवचनापेक्षा देवाची अंघोळ महत्वाची आहे ना. प्रवचन तर परत ऐकायला भेटेल. माझं चुकलं. ती खरंच चांगली आहे, साधी भोळे, कळत नाही काही. मग प्रेम किती आहे तिचं. देवाला जेवायचा स्वयंपाक तीच करते, देवाची सगळी सेवा तीच करते. जाताना वेगळा होता, येताना वेगळा होता. बसे बंधू म्हटले होते, कुठला सद्ग्रस्त कायम सद्ग्रस्त राहत नाही, कुठलाच वाईट माणूस कायम वाईट माणूस राहत नाही. वाट पहा त्याची, चांगलं होण्याची वाट पहा. माणसं सगळेच चांगले आहेत. प्रवचन संपलं, स्वामी मांडी घालून बसलेले होते. त्यांनी घागर वाईसाकडे दिली आणि नागदेव आला आणि स्वामींच्या मांडीवर डोकं ठेवलं, नमस्कार केला. स्वामींनी एकच विचारलं त्याला, नागदेवा
तू जाताना चांगला नव्हतास, तू येताना चांगला होता. हे चांगलं पण आहे, हे टिकवायचंय पुढं. संतांनी हेच टिकवलं. निंदा झाली, खूप निंदा झाली. त्यांच्या साहित्यात संतांनी त्या निंदकाचं नाव नाही घेतलं. म्हणून पसायदानमध्ये जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मे रती वाढव. लक्षात ठेवा, संत आणि परमेश्वराच्या मध्ये बदल आहे. कृष्णाने अवतार घेतला, सुदर्शन चक्राने 4-5 माणसं मारले त्यांनी. तो दुरुस्त करत नाही, तो मारतो. संत दुरुस्त करतात. म्हणून संत करावे आरोते, देव करावे सारावे पारोते. संतांना अलीकडे करा. गुरु गोविंद दोनो खडे किन केला गोपा. गुरु आणि गोविंद दोन्ही समोर आहेत. परमेश्वर आणि गुरु समोर आहे. नमस्कार कोणाला करायचा म्हटलं? गुरुला. हा जवळचा आहे, हा जवळचा आहे, हा तुम्हाला सांगणार आहे. तू जाताना चांगला नव्हतास, तू येताना चांगला होता. कायम तुला जाताना पण चांगलं राहता येईल का? तुझी तयारी करून देतो मी. तुला जाताना आणि येताना कधीही तू चांगला असशील. काही माणसं जाताना चांगले आहेत, काही माणसं येताना चांगले आहेत. काही जाताना चांगले, काही येताना चांगले. ब्रह्मदेवाकडे एक तक्रार आली होती. यम आणि लक्ष्मी. यम म्हणे मी सुंदर आहे सगळ्यात, लक्ष्मी म्हणे मी सगळ्यात सुंदर आहे. चल आपण देवाकडे जाऊ, ब्रह्मदेवाकडे. कोण सुंदर आहे बघू आपण. दोघे गेले. यम म्हटला मी सुंदर आहे की खरं सांगा बरं तुम्ही, मी सुंदर आहे की नीच्यापेक्षा? लक्ष्मी म्हणे मीच खरी सुंदर आहे ना. देव म्हटलं असं नाही सांगता येणार मला, थोडं चालून दाखवा. यमाला सांगितलं तू जा. तो गेला 100 पावलं, ये वापस आला. लक्ष्मीला सांगितलं तू जा आता. ती 100 पावलं गेली आणि ती वापस आली. आणि मग ब्रह्मदेवाने निर्णय दिला, यमा तू सुंदर आहे, फक्त जाताना सुंदर आहेस, येताना सुंदर नाही. कारण येताना तू मारायला येत असतो, तू जाताना सुंदर आहे. आणि लक्ष्मी तू येताना सुंदर आहेस, जाताना सुंदर नाही. घरातली लक्ष्मी गेल्यानंतर काय राहते शिल्लक? काही शिल्लक राहत. एक येताना सुंदर आहे, एक जाताना सुंदर आहे. माणूस कायम सुंदर राहत नाही. पण नागदेवा मी तुला कायमच सुंदर बनवतो, बोलताना सुंदर बनवतो. काही माणसं बोलताना चांगले वाटतात, काम काहीच करत नाही. मंत्री होतात, मग त्यांची गाडी आली ना, आपण जातो व्यवहार म्हणून हार तुरे घेऊन सगळं त्याचा सत्कार वगैरे करतो. आणि गाडी निघून गाडी फिरली की आपण शिवाय द्यायला लागतो. बोलतोय फक्त, काहीच काम करत नाही. 5 वर्ष झाले रोड तसाच, हे तसंच, ते तसंच. काही बोलताना सुंदर आहे, काही ऐकताना सुंदर आहे, काही पाहताना सुंदर आहे, काही स्पर्श करताना सुंदर आहे. सौंदर्य वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं आहे. नागदेवाची भाषा बदलली. अरे कारे बोलत होता, अहो करायला लागला. प्रेमाने बोलत होता, त्याची भाषा बदलली. त्याचं बसणं एक वेगळंच होतं, त्याचं पाहणं बदललं खूप. पैशाकडे पाहून झेप घेणारा माणूस आता झेप घेत नव्हता. सोनं बघितल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येत होतं. किती दिवसाचं आहे, कशासाठी? सगळं सगळं त्याचं स्वरूप बदललं. आणि मग त्याचं उठणं बसणं इतकंही वाया जात नाही असं स्वामी म्हणाले. स्वामी असं म्हणाले. भंडारेकरांच्या संदर्भात म्हणाले, त्याचे उठणे बैसणे येथुले ही वाया नव्हते. म्हणजे हा माणूस परिपूर्ण आहे, सौंदर्याने परिपूर्ण आहे. आणि उत्तम ध्येयाची प्राप्ती तो करू शकतो, जो खंडित होतो तो प्राप्ती करू शकत नाही. काय सांगतोय मी? स्वामींनी दत्तक माणसं घेतलेले होते. हा महानुभाव संप्रदाय म्हणजे दत्तकाने उभारलेला, दत्तक घेणाऱ्यांनी निर्माण केलेला आणि ज्याला दत्तक घेतलं त्यांनी नेतृत्व केलेला हा महाराष्ट्रातला 6,500 प्राचीन ग्रंथ लिहिणारा हा संप्रदाय आहे. या पंथाने व्याकरण लिहिलं, गीतेचा अर्थ लिहिला, काव्य, महाकाव्य, भाष्य सगळंच लिहिलं. याचा जन्मदाता कोण आहे? एक दत्तक घेतलेल्या मुलाने तो जन्म दिला. आता इथं तरी रक्ताचा संबंध आहे, तिथं कुठला संबंधच नव्हता रक्ताचा.
स्वामी गुजराती हा ब्राह्मण मराठवाड्यातला ब्राह्मण, याचा काय संबंध होता? एक नगरचा ब्राह्मण, जातीचा संबंध नाही, कुठलाही संबंध नाहीये. परंतु ज्याला दत्तक घेतलं तो काळजाचा तुकडा बनला, स्वामींच्या काळजाचा तुकडा बनला. इतकं प्रेम त्यावेळेस स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून हे जे दान आहे, हे दान सात्विक अशा प्रकारचं दान आहे, सात्विक दान आहे. म्हणून तुझा विसर न होवा, तुझा विसर नको, हेची दान वेगळा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, मी आवडीने गुण गात राहील तुझं, मला हे दे, मला दुसरं काहीच देऊ नको, काहीच देऊ नको. दानामध्ये शुद्धता असावी, घेण्यामध्ये शुद्धता असावी, चलाखी नसावी, निर्मळपणानं दिले जावं, निर्बळपणाने घेतले जावं. याला घेणारा आणि देणारा दोन्ही जबाबदार आहे. घेत असताना 100 वेळेस विचार केलेला असेल, देत असताना 100 वेळेस विचार केलेला असेल. देणाऱ्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे, घेणाऱ्याचा आनंद वाढत गेला पाहिजे. हे अभंग टिकणं महत्वाचं आहे. तसं घेण्यात मजा नाही ना. 2 माणसं पाहुणे म्हणून गेली कुठेतरी, स्वयंपाक चांगला केला, म्हातारीने जेवायला वाढलं, पुरणपोळी भजे बिजे सगळं सगळं. पण म्हातारा माणूस एकाला पापड वाढायची विसरली. ते भलतं चालक होतं, तुम्ही पापड तर वाढला नाही, मागून तरी कसं घ्यावं आपण, तो पापड तर मिळाला पाहिजे आपल्याला. त्याने एक नवीनच गोष्ट सांगितली, काल्पनिक. म्हटलं आजी आम्ही रस्त्याने आलो ना. म्हणे बरं, रस्त्याने आलो ना, तू एवढा मोठा साप निघाला म्हणे. साप निघाला? हो. पण डसला नाही, डसला नाही म्हणे, पण लयच लंब होता म्हणे. म्हणे किती लंब होता? तुमच्या पापडाच्या टोपल्यापासून तर माझ्या ताटापर्यंत इतका लांब होता. म्हातारीने दोन्हीकडे बघितले. मग तुम्हाला पापड वाढायचे विसरले वाटतं. नाही पापडाचं जाऊ द्या म्हणे, मी सापाची गोष्ट सांगत होतो. हे घेणं, घेत असताना ज्याच्याकडून घ्यायचं त्याला प्रसन्न करणं, ज्याला द्यायचं त्याला प्रसन्न होऊन देणं, ही गोष्ट महत्वाची आहे. संत वाङ्मयामध्ये सगळे हे संदर्भ आलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही मानव पंथाचे आहात. मी जिथे गेलो त्या पंथासारखं बोलतो. सगळेच पंथ चांगले आहेत, सगळेच पंथ चांगले आहेत. पण प्रत्येक पंथाने एक विशिष्ट काहीतरी एक परंपरा दिलेली आहे. तशी मानवा संप्रदायाने एक विशिष्ट प्रकारची परंपरा दिलेली आहे, विशिष्ट प्रकारची परंपरा आहे. आत्मीयता, जीव लावणं, अच्युतपणा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अच्युत शब्दाचा अर्थ आहे कधी न तुटणं, कधी पतित न होणं, कधी खंडित न होणं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. दान, पुष्कळ, दत्तक काय घेतात गावं, दत्तक घेतात लोक. खूप चांगली कल्पना आहे. दत्तक घेण्याची गोष्ट चांगली आहे. आणि मुळामध्ये दत्तात्रयाचा जन्म तुम्ही बघाल ना, तर दत्तात्रयाचा जन्मच असा आहे की तो दत्तक घेतलेला आहे अत्रि ऋषीने. कसा घेतला? जन्म होण्याच्या अगोदर घेतला. तपश्चर्या अत्रि अनुसया करत होती जंगलामध्ये. तपश्चर्या करत असताना जंगलामध्ये त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली, अन्न पाणी घेतलं नाही. परमेश्वर प्रसन्न झाला. परमेश्वराने विचारलं काय पाहिजे? त्यावेळेस ते असं म्हणाले, अथ कस्मात उच्यते दत्तात्रेय इति यस्मात् सुदुश्चरम तपस्तप्य पुत्र कामाया तितराम तुष्टेन भगवता आत्मा एव दत्त स दत्तात्रेय. परमेश्वराने आपला आत्माच दान देऊन टाकला, आत्माच दत्तक दिला. आमची इच्छा आहे म्हणे की आम्हाला परमेश्वराचा बाप व्हायचा आहे. आमची लायकी असेल ती तर तू आमच्या इथं जन्माला ये. आणि दत्तात्रेयाने आश्वासन दिले की मी तुमच्या इथं जन्माला येतो. मानव संप्रदायाची सुरुवातच अशा प्रकारची झालेली आहे. किती दत्तक घेतले. आज हे सगळे कीर्तनकार, प्रवचनकार हे सगळे दत्तकच आहेत. ज्ञानेश्वरीला जीवन दिलेले, गाथ्याला जीवन दिलेले, ज्ञानेश्वरी महाराजांना जीवन दिलेले, हे सगळी दत्तक मंडळी. केवढं मोठं काम आहे, केवढं मोठं काय. त्यावेळेस नाही कळली ज्ञानेश्वरी, कोणाला नाही कळली. आता ज्यांना कळली ते सगळीकडे प्रचार करतायत. हा दत्तक मुलांचा प्रचार आहे, दत्तक घेतलेल्या लोकांचा प्रचार आहे. आणि म्हणून देणं आणि घेणं हे व्यवहारामध्ये असतं आणि ते असायला पाहिजे. परंतु तो इतकंही असायला पाहिजे. काही ठिकाणी आता एक चिकट ह्यांना कुटुंब नाव सांगत नाही मी,
2 आईचा विस्तार आहे आणि एकच मुलगा आहे. एका आईला त्याचं एकच मुलगा आहे. त्याला सख्खी भाऊ सख्यापेक्षा जास्त समजतात. तो असल्यास कोणी जेवायला बसत नाही. आणि त्यामुळं मला 10 वर्ष कळलंच नाही की सावत्र आहे म्हणून. 10 वर्षांनी कळलं. काही आया आपल्याला अशा भेटतील की मुलगा तिचा नाही आहे, पहिलीचा मुलगा आहे, पण तुम्ही ओळखू शकणार नाही ओळखू शकणार. हा भावनेचा प्रकार आहे. भावना जर चांगली असेल त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि प्रेम जे आहे ना ते भावनेमध्ये प्रेम आहे. प्रेम सौंदर्यामध्ये नाही, प्रेम पैशामध्ये नाही, प्रेम कशामध्ये नाही. भावना ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची असते. आजचं दत्तक विधान हे खूप महत्वाचं आहे. माझ्याकडे गडावर आले म्हणे अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. म्हटलं चांगलं, वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे. हा कुटुंब सांधणारा कार्यक्रम आहे. विखरू पाहणारं कुटुंब एकत्र करणारा कार्यक्रम आहे. खूप चांगला कार्यक्रम. मी नक्की त्या कार्यक्रमाला येईल. आणि खरं सांगू तुम्हाला, मी त्यांना आश्वासन दिलं म्हणून मी नागपूरहून आलो. काल मी रात्री आलो. नागपूरला 2 कार्यक्रम माझे वाढलेले होते, पण दिलेला शब्द पाळायला पाहिजे आणि हा वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम म्हणून आपण जायला पाहिजे. म्हणून ते कार्यक्रम सोडून नागपूरहून मी आलो. आजही ती थकावट माझ्यामध्ये खूप थकावट आहे. स्फूर्तीने माझ्या बोलण्यामध्ये अशी आणि आलो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मी या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि दत्तक घेणारे जे आई वडील आहेत त्यांना शुभकामना देतो. देणाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की नाही यांना मांडून बसा पप्पाच्या दोघंही शाखा स्वतंत्र पर्णानियस्तं वेद स वेदवित् आदस्य चोर्ध्वं प्रसुतातस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाल आदस्य मूलानुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके न रूपमस्य अततो फलपेते नान्तो न चार्दे न संप्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रस्तापुरान् निर्माणमोहादितसङ्गदोषाध्यात्मनित्या विवृत्तकाम द्वन्द्वेरि मुक्ता सुख दुःख सत्ने गच्छन्ति मूढा पद्म वयं तत् यदद्भासेते सूर्यनुशाङ्को न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्चेष्टानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यत् वाप्नोति यच्चात्विक्रामति वेदानि संयाति वायुर्गन्धानि वाशा स्तोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं चितं वाति भुञ्जानं वा गुणानितो विमूढानान् पश्यन्ति ज्ञानचक्षुः इदन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं विसन्तो अस्य कृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलमेश्चन्द्रमस्येच्चाग्नो तेजो इदमामकम् गामाविशेष भूतानि धारयाम्य स्वप्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचामिन चतुरिदं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमोपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृते दिविदेव चाहं द्वायुमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षरे एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेति दारुत यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्य ईश्वर यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि पुरुषोत्तम स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया न गैतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15ोऽध्याय. श्री गोपाल कृष्ण महाराज चरणकमलपारं मध्य सौन्दर्यकारं हृदय निगमसारं धीरदोदण्डशूरम् अधमृतधारं नेत्रतापापहारं स्मरति तं वन्दे चक्रपाणि सुघोरं करचनं कृतं वा कायजं कर्मजं वा नयनश्रवणजं वा मानसं वापराधं विदितं वा सर्वमेतत्क्षमध्वं जय जय करुणाब्धे श्रीपते मे मुकुन्द क्रूरं नष्टतमं विनष्टमनसं भ्रष्टं शठं निष्ठुरं लज्जं कृपणं कृतघ्नमसुचं बहुवासनं हिंसकम् आशापाशशतैर्विबद्धमनसं दुष्कीर्तिभाजं जडं कारुण्याकर भूपते यदुपते दोषाकरं पाहि न भक्तिश्च न वैराग्यं न ज्ञानं न गुणो मयि
ईदृशं पाहि मामिशं सदा दोषार्णवोऽहं पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सल श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय। आज आपल्या वजडी नगरीमध्ये असा एक दिव्य भव्य कार्यक्रम होत आहे। दत्तक घेणार श्री अवचितराव अंबादासराव पठाडे, तसेच चिरंजीव समाधान अवचित पठाडे, दत्तक घेणार गंगाधर अंबादासराव पठाडे। हा फार मोठा इतिहास घडला आहे, सर्वांनी यांना शुभेच्छा द्यायच्या आहे। आणि आपल्या यानंतरचा पुढचा कार्यक्रम राहील। तरी सर्व बाबाला नागपूरहून आले, खरोखर वेळात वेळ काढून त्यांना खूप हा कार्यक्रम आवडला, त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून या प्रवचनाला वेळ दिला, त्याबद्दल सर्व परिवारातर्फे वर्धडीतर्फे मनपूर्वक आभार मानतो। तसेच श्रद्धाताई कपाटे ह्या यावरून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आपले गावकरी सर्व महिला मंडळ पंचक्रशीवाले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि पुढील कार्यक्रम बाबा एक यांच्या हातात द्या, मुलं उभे राहा। यांचा परिचय करून द्या. सुमित्रा अवचितराव पठाडे खरोखर भाग्यशाली, यांनी मोठं मन केलं। आजकाल गावागावामध्ये बनत नाही, हे आपण इतिहास आहे, पण एक वेगळा इतिहास त्यांनी मोठं मन केलं, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार। सर्वांनी टाळ्याच्या करार त्यांचा स्वागत करा। बाबा त्यांना दे। गीताबाई गंगाधर पठाडे, संगीता गंगाधर पठाडे यांना 3 मुली आहे। एक मुलगी या अवचितरावांना दिली आणि 2 मुली त्यांच्याकडे आणि मुलगा घेतला, त्यांनी खूप मोठं मन केलं, त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा। यांना 2 मुलं, 1 मुलगा, त्याला 1 मुलगी आणि एक ही मुलगी, अशी यांना मुलगा मुलगी, त्यांना 2 मुली 1 मुलगा। सर्वांनी शुभेच्छा देऊन टाळ्या गडगडाट। या समोर या, जे बाप्पू आलेले आहेत, पत्रकार आले समोर या।